मार्च 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांसाठी आनंदाची बातमी। GR निर्गमित दिनांक 18 फेब्रुवारी 2026। मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण यासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजीचा शासन निर्णय निर्गमित। शिक्षण आयुक्त पुणे यांनी मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान या बाबीसाठी निवृत्ती वेतन विषयक खर्च या लेखाशीर्षांतर्गत रक्कम रुपये 167,51,53,53,000 इतके अनुदान उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान यासाठी डिसेंबर 2025 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर एकूण 167,51,53,000 इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान यासाठी मागणी क्रमांक E02 मुख्य लेखाशीर्ष सर्वसाधारण शिक्षण 1 प्राथमिक शिक्षण 103 प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य 03 इतर स्थानिक संस्थांना अनुदाने 0302 इतर स्थानिक संस्थांना अनुदाने याखालील 4 निवृत्ती वेतन विषयक खर्च या लेखाशीर्षाखाली सन 2025-26 साठी एकूण 167,51,53,000 इतका डिसेंबर 2025 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर वितरित करण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे। सदरचा निधी ज्या कारणासाठी वितरित केला आहे त्याच कारणासाठी खर्च करावा। यासाठी आयुक्त शिक्षण पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। नियंत्रक अधिकारी यांनी उक्त निधी वितरणाचा विनियोगाचा तपशील शासनास सादर करावा। वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक सूचना मार्गदर्शक तत्वे यांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची राहील। सदर निधी दिनांक 31 मार्च 2026 पूर्वी खर्च होईल याची दक्षता घेण्याची सर्वस्वी जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची राहील। सदरु शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। धन्यवाद। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर।